Hello, good morning, students. So, today we are going to start 1.3, the new fresh topic, the call of the soil, a scent of rice. So, yesterday I have sent you the solutions, the solved answers of these icebreakers. या ॲक्टिव्हिटीज हे ज्या दिसत आहेत तुम्हाला, या आईसब्रेकरच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याचे आन्सर्स काल मी तुम्हाला पाठवलेत. ते तुम्ही बघितलं असेलच, लिहिलं असेलच तुम्ही. सो हे डिटेलमध्ये आता मी काही बोलत नाही, आपण टॉपिक सुरू करूयात. पण त्याच्या आधी थोडंसं या टॉपिकविषयी सांगते मी तुम्हाला. द कॉल ऑफ द सॉईल. सॉईल म्हणजे जमीन. ओके, जमीन, माती, धरती असं म्हणा तुम्ही. आणि त्याला सबटायटल आहे या टॉपिकला की अ सेंट ऑफ राईस. सेंट म्हणजे वास, सुवास. ओके, सुवास, सुगंध, तांदूळ, राईस. आपण जो तांदूळ खातो, वापरतो, धान्य जे वापरतो त्याच्याबद्दल इथे दिलेलं आहे, पर्टिक्युलरली राईस. आणि ते सुद्धा कितीतरी प्रकारचे तांदूळ असतात जे आपण खात असतो, जेवणात वापरतो. बासमती म्हणा, कोलम, आंबेमोहर, असे कितीतरी प्रकारचे तांदूळ असतात. काही तांदळाला सुगंध असतो, काही तांदळाला नसतो. आणि तुम्हाला माहिती आहे, या सर्व तांदळाच्या प्रकारामध्ये म्हणजे त्यांच्याप्रमाणे त्याचे रेट्स असतात. जो जास्त चांगला सुवासिक तांदूळ असतो त्याला जास्त पैसे मोजावे लागतात आपल्याला. सो अशा पण प्रकारे असतात. तांदळाचं गावरान तांदूळसुद्धा असतात. तर आपण म्हणतो तर गावरान जे लालसर तांदूळ असतात, पिकायचे आपल्या भागामध्ये खूप. आता त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, पण तरीसुद्धा हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे हे शरीरासाठी जास्त पोषक असतात आणि हानिकारक अजिबात नसतात. सो याचं महत्त्व ह्या लेखकाने या टॉपिकमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याकडे काय पिकतं त्याची किंमत आपल्याला नसते, पण ॲक्च्युली शरीरासाठी ते किती उपयोगी आहे ह्याची कल्पनासुद्धा तुम्हाला नसेल, तुम्हाला, आम्हाला नाही आहे. तर सो ते जे तांदूळ आहेत, सो दॅट इज ही जी शेती आहे, तो म्हणतो तर कशी काय शेती करायला पाहिजे. कुठलंही पीक असू देत, तांदूळच असं नाही, कुठलंही पीक असू देत, जेव्हा तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने ते पिकवता तेव्हा त्याचं कस जास्त असतो आणि ते हानिकारक अजिबात नसतं. सो ऑर्गॅनिक, व्हॉट इज ऑर्गॅनिक, हेच आपल्याला याच्यात बघायचं आहे. ऑर्गॅनिक फूड तुम्ही ह्याच्यात पण बघितलं असेल, व्हिडिओजमध्ये बघितलं असेल किंवा वाचलं असेल कुठेतरी. डॉक्टर्स पण आता ऑर्गॅनिक फूड खाण्यासाठीच आग्रह धरतात. ऑर्गॅनिक फूड कसे हेल्दी असतात आपल्या शरीरासाठी आणि आपले रेझिस्टन्स पॉवर कशी वाढवतात, इम्युनिटी कशी वाढवतात, हे ऑर्गॅनिक फूडच होऊ शकतो ऑर्गॅनिक फूड खाल्ल्यानेच. तर नेमकं हा प्रकार काय, ऑर्गॅनिक फूड म्हणजे नेमकं काय आहे तेही आपल्याला या धड्यामध्ये शिकायचं आहे. ओके. आणि मग एक माणूस, हा जो रायटर आहे, हा स्वतः IT क्षेत्रामधला एक्सपर्ट आहे. IT उद्योगामधला इंजिनियर मोठा. याने 14 वर्ष काम केलेलं आहे. पण तो माणूस स्वतःची जॉब सोडून तो शेतीकडे वळतो आणि आपल्या भागामध्ये येऊन राहतो. हा केरळचा मूळचा स्थायिक माणूस आहे, केरळचा. पण आपल्या भागात म्हणजे तलासरीजवळ तो येऊन तिथे राहतो, जमीन विकत घेतो आणि तिथं शेती करतो. आणि ऑर्गॅनिक फार्मिंग कसं महत्त्वाचं आहे, ते कसं करायला पाहिजे सगळ्यांनी, हे त्याचं महत्त्व सांगतो. सो या धड्यामध्ये सुद्धा तोच त्याचा अनुभव त्याने इथे लिहिलेला आहे. स्वतःचा अनुभव त्याने लिहिलेला आहे. ते बघूयात आपण. खूप इंटरेस्टिंग आहे बघा. मी त्याचं इंट्रोडक्शन वाचते. हा बघा, त्याचा फोटो आहे. हा अय्यर म्हणून आहेत, त्यांचं नाव आहे बघा, व्यंकटेश्वरन अय्यर. ओके, व्यंकटय्यर. Born in 1966, Venkateshwaran Iyer is a science graduate and a certified project management professional. He last worked with IBM in Mumbai as a project manager for software implementation. After 17 years in the IT industry, he quit in 2004 to live on his organic farm in Pet village in Dahanu Taluka, Palghar district,
महाराष्ट्र, इन पालघर तालुका, डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र, पालघर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र. सो बघा, तुम्ही सांगितलं तुम्हाला क्विट इन 2004, 2004 साली त्यांनी जेव्हा मोठ्या कंपनीतून त्याने राजीनामा दिला, रेझिग्नेशन दिलं. आय टी इंडस्ट्रीमधून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता तो एका मोठ्या IBM कंपनीमध्ये. 17 इयर्स, 14 नाही 17 वर्षानंतर. आणि कशासाठी तर ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी डहाणू तालुक्यामध्ये असलेला पेठ नावाचं छोटंसं गाव आहे, तिथे त्याने सुरुवात केली राहून. His book Moong Over Microchips traces his transition from technie to farmer over a period of 15 to 17 years. ट्रान्झिशन म्हणजे बदल. ओके, ट्रान्झिशनचा अर्थ होतो बदल. अंडरलाईन करा तुम्ही आणि लिहा. त्याचं पुस्तक आहे त्यांचं मूग ओव्हर मायक्रोचिप्स. सो मूग तुम्हाला माहिती आहे, आपण खाण्यामध्ये वापरतो ते मूग. ओव्हर मायक्रोचिप्स. मायक्रोचिप्स इज अ स्मॉलेस्ट डिव्हाइस used in the कम्प्युटर्स. सो IT दाखवणारं म्हणजे ट्रान्झिशन म्हणजे बदल आहे. मायक्रोचिप्समधून मूगवर जाणारा माणूस, अशा प्रकारे त्याचा अर्थ होऊ शकतो. ओके, असं त्याने पुस्तक लिहिलेलं बघा. इट वॉज नॉट अ करिअर चेंज बट अ लाईफस्टाईल चेंज आय वॉज लुकिंग फॉर. ही सेज अबाउट हिज डिसिजन to shift to the quieter environs of a village. He insisted on practicing organic farming from the outset. He was resolute in spite of numerous challenges which he faced. Today, not only does he deliver lectures on organic farming, but also has joined hands with organic farmers and NGOs working in the organic field to propagate organic farming to ensure that the land at least is not ravaged by try to make a living out of agriculture. सो अशा प्रकारे बघा त्याचं आपण इंट्रोडक्शन वाचलेलं आहे. हा अवलियाच म्हणता येईल, जो ग्रेट माणूस आहे. सॉफ्टवेअरचं मोठ्या पगाराची नोकरी सोडून ज्याने शेती करण्यासाठी सुरुवात केली आहे. सो आपल्याला सामान्य लोकाला वाटेल की, एखाद्या माणसाला वाटेल की हा काय वेडा माणूस आहे म्हणून. पण वेडी माणसं अशीच असतात बघा, की अचानक असा एखादा निर्णय घेतात, पण तो खूप त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा असतो. त्यांच्या आयुष्यच नाही चेंज होत, तर बऱ्याच जणांच्या आयुष्य ते चेंज होतं. आपण बघूयात आता द कॉल ऑफ द सॉईल. द कॉल ऑफ द सॉईल, अ सेंट ऑफ द राईस. ऑर्गॅनिक फार्मिंग बघा आजकाल किती महत्त्वाची आहे, याचं म्हणजे किती गरजेची आहे, महत्त्वाची म्हणण्यापेक्षा किती गरजेची आहे याचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. सो आपण तुम्ही बघितलं असेल, म्हणजे जिथे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये म्हणजे बघा पेस्टिसाइड्स, कीटकनाशकं, कुठलेच केमिकल फर्टिलायझर्स म्हणजे रासायनिक खते किंवा पेस्टिसाइड्स यांचा वापर होत नाही, केला जात नाही. आपले पूर्वज ओके, आपले पूर्वज जे वर्षानुवर्ष जे शेती करत होते ते ऑर्गॅनिकच शेती करत होते. ओके, तेव्हा कुठल्याही प्रकारचा ते पेस्टिसाइड्स किंवा काही असा रासायनिक खतांचा वापर ते करत नव्हते. सो ते जे अन्न होतं ते सकस होतं. ते आपण जे म्हणतो गावरान जे म्हणतो ते सकस असतं, जास्त पौष्टिक असतं, हानिकारक अजिबात नसतं, शरीराला अजिबात हानिकारक नसतं. आणि उलट आपलं जास्तीत जास्त निरोगी आपण असं अन्न खाऊन राहू शकतो. आपल्या पूर्वजांनी अशीच शेती केली, पण आपण आता विसरलेलो आहे. आता मात्र पेस्टिसाइडचा इतका मारा केला जातो प्रत्येक, मग फळं म्हणू देत की भाजीपाला म्हणू देत किंवा कुठलंही धान्य म्हणू देत, त्याच्यावर इतका पेस्टिसाइडचा मारा असतो की कुठल्या एका सर्वेमध्ये असं आलेलं आहे की इतकं पेस्टिसाइडचं प्रमाण आता खाण्यात वाढलेलं आहे की आपण जे जेवण जेवतो रोज, त्याच्यातून सुद्धा आपल्या पोटात पेस्टिसाइड्स जातात, आपल्या शरीरात पेस्टिसाइड्स जातात. कितीही तुम्ही धुवून वगैरे जेवलात, धुवून वगैरे वापरलात भाज्या बिज्या फळं, तरीसुद्धा
ती जी रोपं आहे ती लहान होण्यापासून ते मोठ्या होईपर्यंत ते पेस्टिसाईडचा वापर केल्याने काय होतं, त्या फळांमध्ये, त्या भाज्यांमध्ये त्याचा अंश कुठेतरी राहतो आणि तोच आपल्या पोटात जातो. इतकं की आता आजकाल असं म्हणतात की आईच्या दुधात सुद्धा पेस्टिसाईड्सचं प्रमाण आढळून आलेलं आहे एका सर्वेमध्ये. म्हणजे इतकं आपण पेस्टिसाईड्स खातो की जे इतकं भयानक हानिकारक आपल्या शरीराला असतं आणि म्हणून तुम्हाला दिसू शकतं विविध प्रकारचे रोग वगैरे किंवा उद्भवलेले आहेत किंवा आपले रेझिस्टन्स त्याच्यामुळे कमी झालेले, इम्युनिटी कमी झालेली आहे. बघा त्याच्यामुळे खूप महत्त्व आहे की ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक फार्मिंगचं खूप महत्त्व आहे. डॉक्टर्स सांगतात, एक्सपर्ट्स सांगतात, प्रोफेशनल्स सांगतात की तुम्ही ऑर्गॅनिक फूड खा. आणि आज जर तुम्ही बाजारामध्ये गेलात ऑर्गॅनिक फूड विकत घ्यायला तर ते खूप महाग असतं, खूप महाग असतं. तुम्हाला दुप्पट चौपट किंमत मोजावी लागते या ऑर्गॅनिक फूडसाठी. मग तुम्हीसुद्धा शेतकरी म्हणून जर ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जर वळालात तर तुम्हालासुद्धा याचा फायदा होऊ शकतो. कारण याला ऑर्गॅनिक फूडला डिमांडसुद्धा आहे आणि किंमतसुद्धा आहे खूप. सो आपण वाचूया द कॉल ऑफ द सॉईल. बघा आता पेज नंबर 26. द राईस, द फर्स्ट क्रॉप मी असते. द फर्स्ट क्रॉप म्हणजे पहिलं हे पीक. ओके, क्रॉप म्हणजे पीक. आता त्यांनी घेतलेलं पहिलं पीक, व्यंकट अय्यर हे जे रायटर आहेत त्यांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा बघा कसं सुरू केलं. इट वॉज एप्रिल 2004. I stood in the middle of the lush green field of green gram, and looked around me. It was just before sunrise. Sunrise म्हणजे सूर्योदय. It was just before sunrise and the sky was turning a bright orange. The ground was damp and the leaves were shining with dew. Dew म्हणजे दव. ओके, सकाळच्या वेळेस जे झाडांच्या पानावर दिसतं आपल्याला पडलेले पाण्याचे थेंब, ते दव असतं, पाऊस नसतो. माय बेअर फीट, बेअर म्हणजे अनवाणी, फीट म्हणजे पाय. माय बेअर फीट वेअर मडी ॲज आय वॉक्ड अराउंड gingerly inspecting the plants. मडी म्हणजे चिखलाने माखलेले. अनवाणी पाय घेऊन तो जेव्हा शेतात फिरत होता, कसा फिरत होता, व्हेरी कॉशियस. जिंजरली म्हणजे व्हेरी कॉशियस म्हणजे काळजीपूर्वक. ओके, जिंजरली म्हणजे काळजीपूर्वक. अंडरलाईन करा, जिंजरली म्हणजे काळजीपूर्वक. इन्स्पेक्टिंग द प्लांट्स, इन्स्पेक्टिंग म्हणजे निरीक्षण करणे, अभ्यास करणे, तपासणे. अभ्यास करण्यापेक्षा तपासणे. इन्स्पेक्टिंग द प्लांट्स. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिकू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉइलेज ऑफ मूंग. फॉइलेज म्हणजे पण ग्रीन नाही दिले, लिव्ज ऑफ ट्री. फॉइलेज म्हणजे पानं, झाडांची पानं. तर तो म्हणतो की त्याच्या आजूबाजूला चिक्कूची झाडं होती, रोज म्हणजे रांग होती. अँड बिलो अ डेन्स म्हणजे घनदाट अशी मुगाची पानं होती त्याच्या पायाजवळ. त्याच मुगाच्या शेतीमध्ये तो चालत होता. सूर्योदयाची वेळ होती, सूर्योदयाच्या पूर्वीची सकाळची. ॲट दॅट पॉईंट I could not have asked for anything more. The mung plants, not more than 2 feet tall, had green pods hanging out. The pods were not yet ripe, and there was a light fuzz growing on them. There was still some time before the harvest. I felt exhilarated. सो बघा, अंडरलाईन करा, काही शब्द आहेत. पॉड्स म्हणजे शेंगा, हँगिंग म्हणजे लटकणे. सो मुगाच्या काही शेंगा झाडाला लटकत होत्या. पॉड्स वेअर नॉट राईप म्हणजे पिकलेले नव्हते ते शेंगा, दाणे पिकलेले नव्हते. त्याच्यावर एक लाईट फज, एक प्रकारचं बुरशी टाईप असं काहीतरी वाढायला लागलं होतं त्याच्या अवतीभोवती. पण त्याने ते शेंगा त्या बघितल्या, छान
आणि चिंगा बघून त्याला खूप छान वाटलं. एक्झॅलरेटेड म्हणजे अत्यानंद होणे, आनंद होणे. तो सगळे अर्थ लिहिले सगळ्यांनी. ओके. एक्झॅलरेटेड म्हणजे आनंद होणे. तर त्या अजून काय हवं. एका शेतामध्ये तो फिरत असताना त्याला असं वाटलं की आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. अजून मला जास्त काही कशाची अपेक्षा नव्हती, मला काही कशाची गरज नव्हती. आय स्टूड वॉचिंग द सनराईज अबव्ह द टॉवरिंग ट्रीज अक्रॉस द फेन्स म्हणजे कुंपण, अँड स्लोली मेड माय वे बॅक टू द हाऊस, अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ this greenery. I could not believe that I was the owner of this land and that I was looking at my first crop as a farmer. तो म्हणतो की मी एक म्हणून पहिल्यांदा माझं हे बघतोय, शेत बघतोय. आणि अतिशय मला विश्वास बसला की तो म्हणतोय ओनर म्हणजे मालक. ओनर म्हणजे मालक. व्हाईट थोडा वेळ तो बघितला सूर्योदय, परत तो घरी निघाला त्याच्या. आय वॉज स्टँडिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप. पहिलं पीक बघत होता तो आणि त्याला विश्वास बसला नाही. आय कुड नॉट बिलीव्ह म्हणजे विश्वास बसणे, टू बिलीव्ह. ओनर म्हणजे मालक. ओके. क्रॉप म्हणजे पीक, हे तर तुम्हाला सांगितलं मी. सो अशा प्रकारे त्याने बघितलेलं खूप छान वाटतं त्याला. आफ्टर आय हॅड पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड I thought I would have some time to get familiar with farming. But Moru Dada, the broker who got us the land, had other ideas. He was keen that we plant moong at once. I was not prepared for this. I was still reading books and trying to figure out what we could sow and how we should go about it. Moru Dada was quite firm. He said the season was right for sowing moong and the best seeds were available in Surat, in the adjacent state of Gujarat. सो बघा इथे तो केरळचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं व्यंकट अय्यर केरळचे रहिवासी आहेत, पण त्यांना कुठल्या तरी कारणामुळे त्यांना तिथे जमीन विकत घेता आली नाही. त्यांनी जेव्हा निर्णय घेतला ऑर्गॅनिक फार्मिंग करण्याचा, शेती करण्याचा, तर त्यांना त्यांच्या गावी घ्यायची होती जमीन, पण तिथे त्यांना घेता आली नाही कुठल्या तरी कारणामुळे. आणि म्हणून सरतेशेवटी केरळला न जाता त्यांनी आपल्या याच भागात येऊन जमिनीचा तुकडा एक विकत घेतला, तलासरी, डहाणू तलासरीच्या भागात येऊन तिथे विकत घेतला आणि मग तिथे शेती करायला सुरुवात केली. आजही तुम्ही गेलात तरी तिथे त्यांचं शेतीचे प्रयोग चालू आहेत. आजही आपण तिकडे जाऊन व्हिजिट करू शकतो. सो जेव्हा ते पहिल्यांदा तिथे गेले तेव्हा तो त्यांचा ज्यांनी जमीन विकत घेऊन दिली होता, जो ब्रोकर होता, तो मोरूदादा नावाचा, तो त्यांच्या मागे लागला की आत्ताच तुम्ही शेती करायचीच आहे तुम्हाला, या सीझनला तुम्ही लगेच सुरुवात करा. तुम्ही मूग घ्या आधी, मुगाचं पीक घ्या, कारण हे सीझन बेस्ट आहे, असं मोरूदादा म्हणतो. येतं इथे बघा काही शब्द आहेत तिथे मी सांगते तुम्हाला, अंडरलाईन करून घ्या, तिचे अर्थ लिहा. कीन म्हणजे तो एखादा निश्चय असणे, कीन. ओके. निश्चय करणे. प्रिपेअर्ड म्हणजे तयारी. प्रिपेअर्ड म्हणजे काय? तयारी. फिगर आउट म्हणजे समजून घेणे. सो म्हणजे काय? पेरणे. व्हॉट वी कुड सो म्हणजे लेखक विचार करत होता किंवा पुस्तक वाचत होता किंवा अभ्यास करत होता, शेती करायची किंवा काय कुठलं पीक घ्यायचं, कधी घ्यायचं, काय याचा अभ्यास करत होता. सो म्हणजे पीक घेणे. मोरू दादा बघा काय लिहून घेतले. फर्म म्हणजे काय? फर्म म्हणजे निश्चय करणे, ते FIRM फर्म. सो म्हणजे सांगितलं पेरणे. सीझन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ऋतू. तर तो मोरूदादाचं म्हणणं होतं की हा वेळ ही महत्त्वाची होती, करेक्ट होती वेळ. कशासाठी? सोईंग मूग हा शब्द जसाच्या तसा वापरलेला आहे. इथे मराठीत मूग म्हणतो आपण, तसंच इथे इंग्लिशमध्ये पण म्हटलेलं आहे बघा, मूग. सोईंग मूग. सो मूग पेरण्यासाठी हा करेक्ट सीझन होता. आणि चांगले सीड्स म्हणजे बियाणं. सीड्स म्हणजे बियाणं, बियाणं.
चांगले बियाणं अवेलेबल होते कुठे, तर सुरतला. ॲडजस्टंट म्हणजे जवळच्याच जे राज्य होतं आपल्याजवळ. तुम्हाला माहिती आहे गुजरात आहे. सुरत खूप जवळ आहे. सो सुरतला चांगले बी अवेलेबल होते. सो तुम्ही काय करायला पाहिजे होतं, तर मूग पेरायचे असं मोरूदादाचं म्हणणं होतं आणि म्हणून लेखकाने मूग पेरले. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत अँड बॉट अराउंड 10 kilograms of मूग. मोरूदादा rented his tractor to plug the land and quickly planted मूग all over the place. So to plug म्हणजे काय, नांगरणे. PLOUGH, प्लग म्हणजे नांगरणे. सो नांगरणीसाठी मोरूदादाने कुठून तरी ट्रॅक्टर आणला आणि त्या ट्रॅक्टरने रेंटेड म्हणजे भाड्याने आणला. ओके, भाड्याने ट्रॅक्टर आणला आणि काय केलं, नांगरली शेती आणि मूग पेरले. अ फ्यू डेज लॅटर वी वेर ओव्हरजॉईड म्हणजे अत्यानंद होणे, खूप आनंद होणे. ओव्हरजॉईड टू सी टायनी ग्रीन लिव्स. टायनी म्हणजे स्मॉल, छोटे छोटे. आय हॅड नेव्हर सीन मूग ग्रोईंग बिफोर अँड आय वॉज थ्रिल्ड ॲट द साईट म्हणजे दृश्य. सो तो म्हणतो की मी कधीच बघितले नाही, आय नेव्हर सीन, कधीच बघितले नव्हते मूग वाढताना. आता IT क्षेत्रामधला माणूस, त्याने कधी शेती बघितलेली नाही, पिकं बघितलेली नाही. पण जेव्हा त्याने पहिल्यांदा ते पाहिलं तेव्हा थ्रिल्ड म्हणजे अतिशय त्याला एक्साईट झाला तो बघून. त्याला खूप आनंद वाटला, छान वाटलं. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड लेफ्ट ॲज अ यंग बॉय वेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस आय हॅड प्लांटेड ब्लूम ॲट द रेल्वे क्वार्टर्स इन विलेपार्ले इन मुंबई. तो म्हणतो हे थ्रिल, हा आनंद तसाच होता जेव्हा मी लहानपणी आम्ही मुंबईत राहत असताना. तो म्हणतोय की हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं झाड मी लावलं होतं आणि त्या जास्वंदाला पहिल्यांदा जेव्हा फूल आलं होतं, हिबिस्कस म्हणजे जास्वंद, ते फूल पाहिल्यानंतर जेवढा मला आनंद झाला होता तेवढाच आनंद मला आता मुगाची शेती बघताना झाला. लहानपणी जसा आनंद झाला तसाच आत्ता पण झाला. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईस. ग्रेटफुल म्हणजे कृतज्ञता, म्हणजे चांगलं, कृतज्ञता. तो म्हणतो की मला खूप चांगलं वाटलं मोरूदाने तो सल्ला दिल्यामुळे, त्याच्याबद्दल मला समाधान वाटलं असं तो म्हणतोय. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. पुढचं आपण नेक्स्ट टाईम घेऊया. ओके.